त्याचबरोबर अथर्व बाहेर जेव्हा गेला तेव्हा ज्या प्रकारे तो बाहेर गेला, म्हणजे तुम्हाला माहित असेल टीम ए आणि टीम बी ह्या दोन टीम पडल्या होत्या. बेसिकली कोणत्याही टीम मध्ये स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट असतात हे तुम्हाला माहिती आहे. जसं बी टीम मध्ये दीपक, ऋषिकेश वगैरे होते, तसं ए टीम मध्ये विजय आणि अथर्व होते. म्हणजे अथर्व हा एक असा खेळाडू होता जो एक समोरच्या आपल्या टीमला टक्कर देऊ शकतो, एक स्ट्रॉंगेस्ट टक्कर देऊ शकतो. पण त्याला अचानकपणे असं जेव्हा बाहेर काढलं गेलं त्यावेळी जो काय सोशल मीडियावरती पूर आला, हो मी म्हणतो पूर आला. कारण लिटरली जी मराठीच्या ऑफिशियल पेज वरती जाऊन लोकांनी एवढ्या शिव्या घातल्या, लोकांनी एवढं बोललं की तुम्ही अथर्वला परत घ्या नाहीतर आम्ही शो बघणार नाही. आणि सिरियसली श्रेयस तळपदेंनी कालच्या त्या गोव्याच्या एपिसोडमध्ये स्वतः बोलले की अथर्वला री एंट्री मिळाले फक्त आणि फक्त त्याच्या चाहत्यांमुळं. म्हणजे मी जे तुम्हाला आठवते लाईव्ह मध्ये म्हणायचो की बाबा आपल्या आवडत्या जोडीला किंवा आपल्या आवडत्या कंटेस्टंटला प्रेम द्या, जागी जागी त्याच्याबद्दल कमेंट्स करा, जागी जागी त्याच्याबद्दल बोला, तर यांना होतं काय, तर त्यांना हे होतं